सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो तुम्ही प्रश्न विचारला आहे, नाशिकचं प्रकरण असेल किंवा गेल्या काही वर्षातली महाराष्ट्रातली वेगवेगळी प्रकरणं असतील, आपण सगळेजण पाहतो आहे की सातत्यानं अशा प्रकारचे प्रकार, अशा प्रकारच्या गोष्टी थांबण्याचं काही नाव घेत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की ह्या भोंदू बाबाबुवांनी आपली जी दुकानं थाटली आहेत, दोष फक्त ह्यांचा नाही आहे, दोष लोकांचा आहे. मी नेहमी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सामान्य पातळीवर लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की दोष त्या दगडाचा नाही, दोष त्या मस्तकाचा आहे जे चुकीच्या ठिकाणी झुकलं जातं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण कुणाच्याही चरणावर डोकं ठेवत असू, कोणाचंही दर्शन घेण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी कोणाच्याही पायावर वाकत असू, तर आपण सर्वात अगोदर त्यांचं चारित्र्य आणि त्यांची पात्रता तपासली पाहिजे. नेहमी सातत्यानं संतांच्या या भूमीमध्ये अशा प्रकारच्या बाबा भोंदू बाबांचा कल्लोळ माजणं आणि अशा पद्धतीचं पीक सातत्यानं जन्माला येणं हे कुठंतरी आपण एक उत्कृष्ट समाजव्यवस्थेचं एक अपयश म्हणावं लागेल. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण काय करावं की शॉर्टकटच्या नादात कोणाच्याही पायावर नतमस्तक होण्या अगोदर त्या व्यक्तीचं जीवन समाजाभिमुख आहे का, लोकाभिमुख आहे का, याचा विचार आपण करायला हवा. काय वाटतं, काय कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे? कारवाई सगळ्यात महत्त्वाची या अंगानं व्हायला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये अशा भोंदू बाबांच्या बाबतीतलं अनुकरण दुसरं कोणीही करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबारा यांचा आहे, हा महाराष्ट्र दादोबा पांडुरंगांपासून ते डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. ज्या महनीय, पूजनीय, सन्माननीय व्यक्तिमत्वांनी आपलं जीवन या महाराष्ट्राची माती सुपीक करण्यामध्ये घडवलं, तर त्यांना शोभेल अशा पद्धतीचा महाराष्ट्र आपल्याला उभा करून दाखवायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा भोंदू बाबाबुवांचं पीक जन्माला येणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण अत्यंत डोळसपणानं, पारदर्शीपणानं, विद्वत्ता आणि समाजाभिमुख कार्य असणाऱ्याच लोकांच्या पायावर डोकं टेकवलं पाहिजे. जनतेला काय आव्हान? जनतेला आव्हान इतकंच असेल की कोणाच्याही चरणावर डोकं टेकवत असताना सर्वात अगोदर त्या व्यक्तीची विद्वत्ता आणि पात्रता तपासा. कोणाच्याही चरणावर डोकं टेकवत असताना, कोणाच्याही पायावर नतमस्तक होत असताना त्या व्यक्तीचं आयुष्य समाजाभिमुख, लोकाभिमुख आहे का हे तुम्ही तपासायला हवं. कुठलाही भोंदू बाबा जेव्हा समाजाचं नुकसान करतो तेव्हा दोष फक्त त्या एकट्या बाबाबुवाचा, त्या भोंदू बाबाचा नसतो. शॉर्टकटच्या नादात परिश्रम ना करून फक्त कुठल्या तरी चमत्काराची वाट पाहताना जेव्हा लोक अशा भोंदू बाबांच्या पायावर डोकं टेकवतात, तेव्हा ते सुद्धा या समाजव्यवस्थेच्या अत्यंत निरोगी व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं एक कारण ठरतात. आणि म्हणून लोकांना मी एकच आवाहन करेन, येणाऱ्या काळामध्ये अत्यंत डोळसपणानं आपण चारित्र्य आणि पात्रता असलेल्याच लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे.